तेजस ठाकरे अर्थातच सर्वांचा लाडका टँगो. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. गेम ऑन. पहिलाच बॉल यावेळेस रोहितचा अतिशय अप्रतिम. रोहित आपण तर पाहतो रोहितला जबरदस्त गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम षटक हाताळलं रोहितने. एक लेदर खेळाडू व्यावसायिक खेळाडू आता मात्र ग्रामीण संघातून सातत्याने या लीग मध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना आपल्या नावाचा डंका वाजवत असताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यावेळेस ऑन साईडला चेंडू वळवला. शतरक्षक वेगाने येतात मिड विकेटला. शतरक्षक भन्नाट वेग होता. चेंडू गॅदर केलाय तोपर्यंत मिळतील 2 धावा. स्ट्राईकिंगला पण पाहतो अभिषेक. नॉन स्ट्राईकिंगला कविदास भोईर. ही सलामीची जोडी आहे रमेश मोती 11 या संघाच्या वतीनं. बघा दोन्ही संघाचे 12th मॅन 12 खेळाडू योगेश. यावेळेस अतिशय चांगला फटका पाहायला मिळते. चेंडू सरळ जाईल अभिषेकच्या बॅटमधून. पहिला होणारा ब्लास्ट आपण पाहतोय. रन्स मिळतील 6. हा येतोय षटकार. इलेव्हन बदलापूर संघाचा टेनक्रिक संघाच्या विरोधात 1 चेंडू 3 धावांची गरज असताना अनिकेत सोरकादेने तो सामना जिंकून दिला. यावेळेस इथे मात्र बॅटची कडा गली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक इथे मात्र सैफ होते आणि यावेळेस चेंडू मात्र गॅदर केला जाईल. एकच धाव सिंगलच्या मदतीने संघाची टोटल यावेळेस 4 चेंडू मध्ये 9 धावा. पहिला चेंडू डॉट आला रोहितच्या षटकाचं आम्ही विवरण करू. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा. त्यानंतर षटकार अभिषेकच्या बॅटमधून आणि एक सिंगल. क्विक सिंगल. 9 धावा धाव फलकावरती. चांगलं क्रिकेट. जो संघ अव्वल स्थानावरती असेल त्या संघाला क्वालिफाय केला जाईल. थँक्यू रोशन. यावेळेस इथे मात्र बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. कुंदन भोसले आपण पाहतोय फर्स्ट स्लिपला. शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहतोय. चांगली व्ही रचना. आपण जर पहिल्या सत्रामध्ये पाहिले तर 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये बाहेर पाहायला मिळतील आणि इनफिल्डमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑफ आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. ही व्ही रचना आहे पहिल्या पाबंदीच्या षटकामध्ये. पाबंदीचं षटक आणि या पाबंदीच्या षटकामध्ये शेवटच्या अंतिम 2 बॉल येत आहेत. डॉट. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झालाय आणि या पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 9 धावा. बदलापूर प्रीमियर लीग सातत्याने चर्चेत असलेली स्पर्धा नावारूपाला येते आणि या स्पर्धेचं सतत आपण जर पाहिलं तर कालचा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये स्पर्धा पदार्पण करत असताना एक चांगलं देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर आयोजन, भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. खूप सारी बक्षिसं तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ज्या चमचमत्या ट्रॉफ्या तुम्ही पाहू शकाल. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ 4 दिवसामध्ये 4 संघ क्वालिफाय होतील आणि त्या 4 संघांना मात्र इथून एक पारितोषिक देऊन संबोधण्यात येतील, गौरवण्यात येईल. यावेळेस आपण पाहतोय बदलापूर प्रीमियर लीगचा हा थरार. या क्रीडांगणावरती सातत्याने क्रिकेटचा गजर, सातत्याने उल्लेख तुम्हाला आमचे रमेश शिंदे सर नक्कीच करत असतात. क्रिकेट म्हणजे काय असं हे सातत्याने प्रत्येक क्रिकेटची व्याख्या तुमच्यापर्यंत पोहोचवतात. एक चांगलं शिव व्याख्यान त्यांच्या माध्यमातून सातत्याने शहापूर नगरीमध्ये त्यांचा आवाज आणि कल्याण तालुका असेल, त्यानंतर बदलापूर, कर्जत परिसर, रायगड परिसर सातत्याने त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. यावेळेस पिच बॉल गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. जवळपास चेंडू सरळ जाईल लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. लॉंग ऑनला बीट करून जाणारा ओव्हर द लाईन. हा येतोय चौकार अभिषेकच्या बॅटमधून. रन्स मिळतील 4. रोहित होते पहिले षटक. यावेळेस जितेंद्र घावट येत आहेत. गावदेवी अंबेशिव संघाकडून सातत्यानं नेतृत्व करत असतात आणि यावेळेस आपण पाहतो ओवी प्रतिष्ठान या संघाच्या वतीनं अर्थातच बाळा. यावेळेस इथे मात्र चांगली लाईन पाहायला मिळते. मागच्या षटकामध्ये बाळाचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती प्रहार केला, परंतु बाळाने मात्र दुसरा चेंडू अत्यंत सुरेख फेकला. मागच्या मॅचमध्ये ब्लॉक होलचा चेंडू होता.
ब्रह्मास्त्राचा वापर गोलंदाजीमध्ये जे क्षेपणास्त्र वापरलं जात आहे, अग्नीचे ज्वाले, अग्नीचे निखारे सातत्याने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अग्नीच्या ज्वाला सातत्याने आग ओकतोय हा मैदानावरती गोलंदाज बाळा. सर्वांचा लाडका, कारण आंबेशिव प्रीमियर लीग जेव्हा मोठ्या थाटामाटात होते तेव्हा मात्र आम्ही बाळाला पाहतोय. सातत्याने त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी असते, परंतु आंबेशिवकरांचा लाडका बाळा जितेंद्र गावट यावेळेस इथे फटका सजवलाय. चेंडू सरळ जाईल फाईन क्षेत्राला बीट करून. यावेळेस येणार अजून एक चौकार अभिषेकच्या बॅटमधून. सलग या षटकातील लागोपाठचा हा दुसरा षटकार चौकार. थँक्यू. पहिलं तर दोन चौकार धावसंख्या संघ फलकावरती रुंदीगत होत असताना 17 धाबा एस दरम्यानचे आदरणीय राजू शेठ सोळशे यांचं इथे आगमन झालंय. क्रिकेटची चाहते ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाचे एक नामवंत गोलंदाज. यावेळेस इथे मात्र ऑन साईडला फटका खेचलाय शतश वेगाने त्या स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे मात्र घडलं काय, झेल तर झाली ड्रॉप आणि मात्र त्याचाच फायदा मिळत असताना फलंदाज अभिषेकला या मिळतील अजून 4 धावा. चौकार, गुड शॉट. पाहिलेत जितेंद्र घावटचा जर अपवाद वगळला, डॉट पर्सेंटेज आपण पाहिले 2 षटकामध्ये अद्यापर्यंत 5 चेंडू डॉट आलेत रोहितचा आणि जितेंद्रचा जर विचार केला तर. परंतु या 5 चेंडूमध्ये धाव आली नाही आहे. परंतु येणाऱ्या उर्वरित चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये धावांचा विक्रम पाहायला मिळतोय. त्यामध्ये 3 चौकार 1 षटकार. यावेळेस फलंदाज होत आहेत बाद, परतावा लागेल. क्विक रिप्लाय चौकाराला देत असताना जितेंद्र घावट अर्थातच बाळा इथे मात्र फलंदाज होत आहेत बाद. लागणारा पहिला धक्का अभिषेक बॅक टू द पॅव्हिलियन. संपलेला आहे. यावेळेस आपण पाहतोय आदरणीय राजू शेठ सोळशे मॅचचा आनंद घेत असताना ओवी प्रतिष्ठान बदलापूर संघाला नक्कीच प्रोत्साहित करण्यासाठी इथे मात्र त्यांनी वेळात वेळ काढलाय. त्यांना विनंती करून आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. धावसंख्या धफलकामध्ये 21, पहिल्या षटकामध्ये 9, या षटकामध्ये 12 आणि गोलंदाज येतात कुंदन भोसले. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय नन्नाला तोही चेक. यावेळेस सोर पिच बॉल कुंदन भोसलेवरती केलेला प्रहार आणि यावेळेस चेंडू सरळ जाईल ऑन साइडला. पंचांचा इशारा येतोय. यावेळेस दॅट्स मॅक्सिमम यूज इट. षटकार. करतोय आक्रमण हल्ला सातत्याने हीच ओळख आहे नन्नाची. आणि आपल्या रमेशमती 11 या संघासाठी मात्र चांगला खेळ करत असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमण आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय, आपल्या नावाचा ठसा इथे उमटवत असताना ही ओळख आहे नन्ना या खेळाडूची. धावसंख्या धावफलकामध्ये यावेळेस 27. कुंदन भोसले आपण पाहतो यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात. सोप्पा झेल तिथे टिपला जाईल. जाळ्यात अडकवलं यावेळेस नन्नाला. काय घडलंय मैदानावरती. बिग विकेट, बिग लॉस. रमेश स्मृती 11, 1 मोर विकेट डाऊन. नन्ना बॅक टू द पॅव्हिलियन.
धावा धाव फलकावरती. 27 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक आपण पाहिलं गोलंदाज रोहितचं, ज्याने मात्र 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर जितेंद्र घावट थोडंसं महागडं ठरला करा, परंतु पहिल्या जोडीमध्ये पहिल्या पार्टनरशिपला खिंडार पाडण्याचं काम जितेंद्र घावटने केलंय, कारण अभिषेकला बाद केलं. आता मात्र गोलंदाज कुंदन भोसले यावेळेस सफलता अर्जित करतायत. इथे वेळेस बॅटची कडा पॉइंटच्या दिशेने. इथून मात्र आपण पाहतोय फर्स्ट स्लिपला थोडासा चकमा दिलाय. काय घडलंय सैफ शेख, इथे शेवटच्या मुमेंटला पॉज दिलाय. अगदी यावेळेस क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रात्यक्षिक. वॉट अ रनिंग. यावेळेस आपण पाहतोय धावांचा ओघ वाढत असताना टीमची टोटल यावेळेस 3 ने पुढे सरकत्या. गीतेश ठाकरे होते ऑन अ स्ट्राईक. 3 धावा मिळतात. 3 धावेच्या मदतीने गीतेश ठाकरेला कोण विसरेन, ज्याने मात्र अत्यंत चांगली फलंदाजी मागच्या मॅचमध्ये केली. त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर सलग 3 चौकार देखील आपण पाहिले. अत्यंत सुरेख बॅटिंग. 30 धाबा. चांगला परफॉर्मन्स यावेळेस एका संघामध्ये गीतेश ठाकरे तुम्हाला पाहायला मिळतील, प्रतिस्पर्धी संघामध्ये तेजस ठाकरे तुम्हाला पाहायला मिळतील. चांगले मॅच, चांगला कॉन्टेस्ट. यावेळेस पंचांकडे होते स्ट्रॉंग अपील, परंतु यावेळेस इथे घडलं काय, ॲसिड इज आउट. धावबाच्या रूपाने परतावा लागेल. काही गरज होती का, प्रश्न निर्माण होते, परंतु परतावा लागेल यावेळेस गीतेश ठाकरेला. 1 मोर विकेट डाऊन. मिळणारं सांघिक यश ओबी प्रतिष्ठान या टीमला. तीस धावा फलकावरती. स्ट्राईक त्यांनी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मयूर मेहर. एरंदाड संघाचा खेळाडू गोलंदाज कुंदन. इथे यावेळेस मिस टायमिंग झाले. क्षेत्ररक्षक रोहित यावेळेस सोपा असेल. रोहित मात्र चुकी करणार नाहीये. एक जबरदस्त खेळाडू आहे, व्यावसायिक, आणि यावेळेस चांगला झेलटीपट असताना संपुष्टात येते फलंदाज मयूर मेहरचा खेळ. आणि आम्हाला 12th मॅन सांगतायत. नक्कीच आपण पाहतोय पतवा कुळगाव टीमचे हे खेळाडू आहेत. सोपा चेंडू होता, अगदी घरंगळत जाणारा चेंडू जर तुमच्याकडे येत असेल तर त्याला फक्त स्टॉप करा, परंतु इथे मात्र ते जमलं नाहीये. यावेळेस धावा मिळतात कविदासला 4, म्हणजे वैयक्तिक 4 या धावसंख्येने स्वतःचं खातं कविदास खोलत असताना आपण पाहतोय. सुरुवातीला आक्रमण पाहायला मिळालं ते म्हणजे अभिषेकचं, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार पाहिला. त्यानंतर जी गळती लागली मी म्हणेन या डावाला, ते मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहिला अभिषेक बाद झाला. त्यानंतर नन्नाला परतावं लागलं, गीतेश परतले, आणि त्यानंतर मयूर मेहर. 4 गडी बाद होत आहेत, 4
विकेटच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती आपण या षटकामध्ये पाहिल्या आणि टीमची एकंदरीत टोटल 34 धावा 34 लॉस ऑफ 4 विकेट्स ऑन द बोर्ड. रमेश मोती 11 आफ्टर 3 ओव्हर. षटक क्रमांक 3 संपन्न झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आम्हाला विजय पगारे सांगत असताना 34 धावा म्हणजे 11.33 ची सरासरी ही मेंटेन केली जाते. करंट रन रेट यावेळेस रमेश मोती 11 या संघाचं. आता इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज येतात नरेश ठाकरे आणि फलंदाजीसाठी सलामीवीर कविदास भोईर, स्वतः कॅप्टन ऑफ द टीम लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आयुष्यात एकच सांगेन, आयुष्यात तुम्ही जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर तुम्ही मार्गदर्शन कराल. इथे मात्र अनुभव तुम्हाला मिळेल. या मैदानाच्या आतमध्ये जोखीम पत्करावी लागेल. टीम रमेश मोती 11 या संघाला कविदास भोईर शेवटचे अंतिम 2 षटक. यावेळेस दिशा पाहावी लागेल. पंच जतीन भुयाळ सर नियम क्रमांक 25 ची घोषणा करतात. यावेळेस इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धाव स्वेर चेंडूने सुरुवात होते या षटकाची. रन्स मिळते 35 धावा. यावेळेस ऑन साइडला चेंडू हवेत शतशेत वेगाने तोपर्यंत इथे चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. शेवटच्या मोमेंटला झेल इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला चेंडू गॅदर केला. झेल कोणत्या प्रकारचं नव्हतं. तिथे मात्र नोमास लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि अगदी चेंडू अडवण्याचा प्रयत्न इथे मात्र चांगला राहिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र दाखवतात मैदानाच्या मध्ये ओवी प्रतिष्ठान. हा संघ 2 मातब्बर संघ, एक संघाने एक सामना जिंकलाय तर एक संघाने एक सामना गमावलाय. आज अव्वल स्थानावरती जो संघ असेल तो संघ क्वालिफाय होईल. आयोजन कमिटीच्या वतीने सातत्याने हे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 10 क्रिकचा विचार केला तर अद्यापपर्यंत 4 गुणांनी तो संघ आजच्या लॉटमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. धनराज मात्रे यांचा संघ. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती नरेश. पहिलाच बॉल आला स्वेर, त्यानंतर 2 धाव आणि यावेळेस डॉट. अखूट टप्प्याचा बॉल आणि यावेळेस त्याला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि इथे मात्र अगदी चांगला झेल टिपलाय. फलंदाज होत आहेत बाद. नरेंद्र माळी होते. वॉट अ कॅच. लागणारा धक्का यावेळेस टीम रमेश मोती 11 संघाला हा 5वा हादरा. थँक्यू टू सई. नक्कीच बाळाची ही म्युझिक आंबेशिव प्रीमियर लीगमध्ये आम्ही हे गाणं कित्येकदा ऐकलंय. जितेंद्र गावट जेव्हा गोलंदाजीसाठी येत आहेत तेव्हा मात्र डीजे मास्टर देखील हाच संगीत सातत्याने प्ले करतायत. हे चित्र आम्ही पाहिलंय. परंतु पुन्हा एकदा नरेश ठाकरे फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. यावेळेस शतक येत आहेत. नरेंद्र माळी घडलं काय, थोडेसे होतात फंबल आणि मैदानावरती मिळतात 2 धावा. जेव्हा जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं तेव्हा मात्र कॉल होतोय की एकच सिंगल धाव जरी घेतली तरी मात्र संघाच्या खात्यामध्ये ती धाव जोडली जाते.
परंतु जेव्हा तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत नाही मैदानाच्या आतमध्ये, येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या 4 महत्त्वाच्या क्रिया रमेश शिंदे सरांनी सांगितले की महत्त्वाच्या असतात. यावेळेस पुन्हा एकदा अपटाकर बॉल ऑन साईडला वळवलाय, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, दुसरा धावेचा प्रयत्न कॉल तर झालाय, परंतु यावेळेस सुरक्षित चांगला थ्रो, एकच धाव मिळते रमेश मोती 11 या संघाला. संघाची धावसंख्या अद्यापपर्यंत 46, 46 धावा. जर रमेश मोती संघ इथून मात्र जर पराभूत होतोय तर या मॅच मध्ये अजून एक नक्कीच ट्विस्ट निर्माण होईल. परंतु जर या मॅच मध्ये रमेश मोती 11 हा संघ जर विजय होतो तर मात्र 4 गुणांनी हा संघ देखील टेनक्रिकच्या बरोबरीने हा संघ तिथे मात्र रँकिंग मध्ये अव्वल स्थानावरती 4 गुणांवरती तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगली मॅच जिंकणं दोन्ही संघाला फार महत्वाचं असेल आणि चालू असलेला हट्टहास जिथे मात्र या कुरुक्षेत्रावरती बॅट आणि बॉलचं युद्ध रंगत आहे, या क्रीडांगणावरती चालू असलेला हा दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहताय, याचं औचित्य म्हटलं तर बदलापूर प्रीमियर लीग 2021. अंतिम षटक गोलंदाज कुंदन, पुन्हा एकदा कुंदन भोसलेला पाचारण केलंय. ज्या कुंदनने दुसरं षटक हाताळलं, तिसरं षटक हाताळलं, त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 13, परंतु संघनायक तेजस ठाकरेने पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय. अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक, यावेळेस फिरकीचा जादूगार, चेंडू पडल्यानंतर नक्कीच यावेळेस पंच दर्शवतात एस इट इज वाईड बॉल. जय पवार सर, JP पॅनलचे सर्व ज्याने मात्र अनेक प्रेक्षकांची, अनेक आयोजकांची मन वेधून घेतलेत ते जय पवार सर तुम्ही पाहतायत. मुख्य पंचांच्या भूमिकेत JP पॅनलचे फाउंडर संपूर्ण महाराष्ट्रावर दौरा करत असतात. यावेळेस इथे मात्र पंचांकडे स्ट्रॉंग अपील, इट इज आउट. पंचांचं फिंगर अप, फलंदाज होत आहेत बाद. कबीदास भोईरला मात्र माघारी परतावा लागेल. यावेळेस लागणारा टीमला हा 6वा षटका, रमेश मोती 11 या टीमला. मध्ये आणि या क्रीडांगणावरती आपल्या नावाची छाप सोडायची असेल तर मेहनत तुम्हाला करावी लागेल. यावेळेस इथे मात्र सोपा असेल कव्हरच्या दिशेने. यावेळेस फलंदाज होत आहेत बाद. लागणारा अजून एक या षटकातील धक्का क्रमांक दुसरा आणि टीमला लागणारा हा तब्बल 7वा झटका. सूचना, आपले मोबाईल्स, आपले काही वस्तू असतील मौल्यवान, त्या वस्तू आपण बाहेर ठेवल्या तरी काही हरकत नाही आहे. जर तुम्ही मैदानामध्ये इन होता तर मैदानावरतून तुम्हाला बाहेर येण्याचा कोणताही अधिकार नाही आहे. कोणत्याच क्रिकेटला आणि कोणत्याच असोसिएशनला हा अधिकार नाही आहे. ही सूचना आम्ही महत्त्वाची तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर असं काही कृत्य घडलं तर आयोजन कमिटी तात्काळ निर्णय घेईल, जेणेकरून आयोजन कमिटीने तो अधिकार आम्हाला देखील दिलाय, परंतु त्याची पूर्तता आम्ही नंतर करू. धावसंख्या धावफलकामध्ये यावेळेस 48-48. जाऊया मॅचच्या दिशेने, कारण एक स्पर्धा चांगली आहे आणि या स्पर्धेची शिस्त तुम्हाला माहिती आहे. इथे यावेळेस मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज कॉटन बोल्ड स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये होतात फलंदाज बाद. आणि यावेळेस लागणारा हा अजून एक धक्का, रमेश मोती 11 टीमला, फलंदाज बाद.
48 धावा फलकावरती. एकदा संघ जर पराभूत झाला तो संघ मात्र नव्या उमेदीने मात्र मैदानावरती उतरतोय. आता मात्र जर विचार केला ओबी प्रतिष्ठान संघाने पहिल्या मॅच मध्ये काहीतरी शिकलंय आणि यावेळेस इथे मात्र आपण पाहतोय चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि यावेळेस 22च्या रूपाने मिळते एक धाव. पंच हे दर्शवत असताना शेवटचे अंतिम एक चेंडू शिल्लक. टीमची टोटल यावेळेस 49. अद्यापपर्यंत शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट केला जाईल. जावेद येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बदलापूर प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरं. इथे यावेळे चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. अगदी मात्र लेग बाईच्या रूपानं हा चेंडू बॉडीला स्पर्श होणार आपण पाहतोय. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने 50 धावा तर कंप्लीट झाल्यात. 51 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. येणार 30 बॉल आणि 51 धावा. सूचना करणार नाहीये. सातत्याने तुम्ही जर तुमचा मोबाईल तुमच्या ट्रॅकपॅड मध्ये असेल किंवा काही वस्तू असतील ज्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायला परवानगी नाहीये त्या वस्तू तुम्ही बाहेर ठेवल्या तर बरं होईल. कारण बरेचदा आम्ही काही कृत्य पाहतोय. काही खेळाडू आज नव्याने उतरत आहेत परंतु प्लीज संघनायकाने ती पूर्व सूचना आम्हाला द्या जेणेकरून तुमच्या संघाला पॅनल्टी मिळणार नाही आहे. आणि जर असं कृत्य आढळलं तर यानंतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. ही सूचना आयोजन कमिटीची आमचे सर्वेसर्वा सचिन दलाल यांच्या माध्यमातून येते. आदरणीय गेस्ट कॉमेंटेटर रमेश महाराज शिंदे यांना धन्यवाद.
असं म्हटलं जातं मित्रांनो, वी कांट क्लॅप विथ जस्ट वन हँड. एका हाताने कधीच टाळी वाजत नाही. एक बाजू आपण बघितली, दुसरी बाजू बघायची राहिलेली आहे. यावेळेस पहिलाच बॉल ऑफच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केलाय. तत्पूर्वी एक धाव इज ऑफ द मार्क. एका धावेनं संघाचा अकाउंट ओपन केलं जात आहे. आपण बघू शकाल ओवी प्रतिष्ठानला आणि त्यातील एक खेळाडू सातत्याने या खेळाडूला अनेक मैदानांवर खेळताना बघितलंय. अर्थातच तेजस ठाकरे उर्फ टँगो. कारण टँगो एक मी तर म्हणेन एक चांगला विस्फोटक खेळाडू आहे. आम्ही सातत्याने या खेळाडूला खेळताना बघितलंय. नुसता खेळताना नाही तर खेळाचा खेळ होऊ नये यासाठी खेळताना बघितलंय. एक्सप्लोसिव्ह बॅट्समन म्हणून या संपूर्ण बदलापूरला या खेळाडूची ओळख आहे. अर्थातच टँगो स्ट्रायकिंगवर असेल. एक धाव काढली गेली, स्ट्राईक रोटेट केली गेली. लेफ्ट हँड बॅट्समन टँगो तयार. एज लागते आणि यावेळेस मात्र ज्या फलंदाजाची चर्चा करत होतो त्याच फलंदाजाला टार्गेट केलं गेलं. जेव्हा जेव्हा अश्व उधळले जातात त्या अश्वाला टार्गेट करून मुसक्या आवळल्या जातात. हा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. टँगो बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आणि टँगोची विकेट किती महत्वाची हे या जल्लोषावरून पाहायला मिळतोय. ब्रेक थ्रू या ठिकाणी पाहायला मिळाला. टँगो झाला बाद. असणारे हे 100% क्षेत्ररक्षण तुमच्या यशाचं कारण ठरतं. काय झेल पकडलाय मंगेश शिरोशेने. जबरदस्त झेल पकडला. जणू काही एखाद्या पाण्यामध्ये सूर घ्यावी त्याच पद्धतीने हा क्षेत्ररक्षक पुढे झेपावला आणि विकेट कोणाची आहे तर टँगोची. यावेळेस आपण बघू शकाल ऑफ स्टंपवर शफल झाले होते. अंपायर दाखवत असताना हा चेंडू स्टंपच्या खालोखाल आणि लाईन थोडीशी खराब होती. विकेट दिली जाणार नाही. कारण विचारलं होतं अंपायरला गोलंदाजांना हाऊ इज दॅट, कैसा है ये, क्या है ये. त्यावेळेला अंपायर सांगत असताना ये तो बहुत अच्छा आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. एकच धाव धावफलकावर परंतु बनवायच्या ते 51 धावा. गोलंदाजीमध्ये दमखम दाखवलं ओवी प्रतिष्ठानने. परंतु या फलंदाजीवर काय कामगिरी केली जाईल. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. हलक्या हाताने ऑन साईडला फक्त फ्लिक केलं. हलकीशी दिशा दिली. परंतु आपण बघू शकाल कोणत्या प्रकारच्या हवेमध्ये अजूनपर्यंत फटके आली नाही. ज्या फलंदाजाकडून खूप साऱ्या अपेक्षा, ज्या फलंदाजाकडून विजयाच्या अपेक्षा, विजयाच्या आशा होत्या, तो फलंदाज टँगो खेळाडू कक्षाकडे परतलाय डगाऊच्या आशयाला. यावेळेस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु काही गोलंदाजी चालू आहे. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर कुणाल गोलंदाजी करतोय. दुसऱ्या चेंडूवर टँगोला बाद केल्यानंतर वाढणारं मनोबल, वाढणारं मनोधैर्य, कॉन्फिडन्स लेवल इतकी काही वाढली असेल गोलंदाजाची. आणि या वाढलेल्या कॉन्फिडन्सचं आपण बघू शकाल पडसाद सातत्याने खेळपट्टीवर उमटवले जातात गोलंदाज कुणालच्या माध्यमातून. नक्कीच चांगली सुरुवात करून दिली रमेश 11 संघाला गोलंदाज कुणालने. याचं कारण टँगोला केलं बाद. एक एक खेळाडू आपल्या संघाला विजयाचं फलित चाकण्याची सातत्याने मेहनत करत असतो आणि तो खेळाडू जर बाद झाला तर उर्वरित सगळी मशागत कोण करेल हा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका ऑफ ड्राईव्ह इनसाइड आउट. जबरदस्त फटका, क्रिकेटचा क्लास. आणि या क्रिकेटच्या क्लासने मिळून दिल्या या 4 धावा. मयूरच्या माध्यमातून क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतो. मॅग्निफिशियंट टायमिंग, प्रॉपर टायमिंग साधलं गेलं आणि या टेक्निकने आल्या या 4 धावा. आपण जर बघितलं मयूर तामानेचा हा स्टान्स, असा स्टान्स आम्हाला मॅडिसर लेदर क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. आणि एकदा का लेदर क्रिकेटचे फटके आमच्या डोळ्यासमोर आले ना की वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स काय असतो, परंतु त्या लेदर क्रिकेटलाही लाजवेल असा स्ट्रोक्स मयूरच्या बॅटमधून आला. 4 धावा मिळतील आणि या 4ने धावसंख्या पुढे सरकेल. धावाच्या धावपलकावर 6, 1 गडी गमावला. मेंडाटरी पॉवर प्ले स्लॉगवरच्या षटकामध्ये जर धावा आल्या नाही तर मी तर म्हणेन ओवी प्रतिष्ठानला पुढे जाऊन खूप मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागेल. म्हणून की काय, एखादी दुर्घटना होऊ नये त्यासाठी आधीच काळजी घेणं ही महत्त्वाची गोष्ट ज्या पद्धतीने असते ना त्याच पद्धतीने आत्ता मात्र पुन्हा एकदा आक्रमकता हा स्वभाव ओवी प्रतिष्ठानला तयार करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये शांत संयमी खेळी पाहायला मिळाली कारण तेजस नावाचं वादळ येण्यापूर्वी शमावलं आणि पुन्हा एकदा टँगोला बाद केल्यानंतर आनंदाचं वातावरण प्रतिस्पर्धी संघ रमेश 11 संघ पाहायला मिळतोय. परंतु आपण बघू शकाल 51 धावा जेमतेम धावसंख्या आहे. 6 धावा धावपलकावर बनल्या. अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी अजूनही जवळपास 45 धावांची गरज.
प्रत्येक षटकाचा विचार केला तर 11:50ची सरासरी गाठायची आहे उभी प्रतिष्ठान संघाला. 6 धावा धावफलकावर. एक हलकीशी सुरुवात. म्हटलं जातं मित्रांनो, कासवाची आणि शर्यत सशाची आम्हाला माहिती आहे. कासव जिंकलं याचं कारण होतं, ससा रस्त्यामध्ये खात राहिला आणि कासव मात्र ध्येयापर्यंत चालत राहिला. कंटिन्युटी, सातत्याला महत्त्व दिलं. यावेळेस पुन्हा एकदा खोलबट टप्प्याचा चेंडू होता ऑन साईडला, लॉंग ऑनला हा चेंडू खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आलाय, तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. फिल्डिंग चांगली होती, परंतु थ्रो थोडासा वेगळा पाहायला मिळाला. मी तर म्हणेन थोडासा खराब थ्रो, क्वालिटी नव्हती या थ्रोमध्ये, परंतु फिल्डिंगसाठी निश्चितच मार्किंग केली जाईल. सातत्याने ही फिल्डिंग या मॅचमध्ये रमेश इलेव्हन संघाची चांगली पाहायला मिळते. याचं कारण आहे टँगोचा जो झेल पकडलाय ना, मी तर म्हणेन 10 क्रिकेटला विनंती की हा झेल यूट्यूबमध्ये आपण कैद करा, त्याला स्टेटससाठी उपयोगी पडेल. ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिस्पॅच. यावेळेस संधी, जबरदस्त झेल. प्रयत्नांतून मार्ग सापडणं याला म्हणतात. ज्या ज्या वेळा तुम्ही आत्मबल वाढवताना त्यावेळा तुमच्या पाठीमागे फक्त आणि फक्त तुमची मेहनत कारणीभूत ठरत असते. आपण बघितलं लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता आणि शेवटच्या मोमेंटला वेगाने पोहोचला वाईडिश लॉंग ऑनला आणि एक पकडलेला एक चांगला झेल. जबरदस्त. रमेश डगाऊटच्या आशाला पोहोचवले. त्यानंतर मयूर आणि कुंदन हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. नाना गोलंदाजी करतोय. हो हो, पुन्हा एकदा थोडेसे नन्ना यस नन्ना गोलंदाजी करतोय. आमच्या शहापूर तालुक्यामध्ये एक नन्नू आहे, चिरपुली संघामध्ये खेळतो आणि आमच्या माडी सरांनी त्याला बघितलंय धर्मवीर चषकामध्ये. नन्नू तालुका वेगळा दर 12 कोसांवर मित्रांनो भाषा बदलते. खेळाडू सुद्धा पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा संधी. हो हो हो, प्रयत्न होता, जजमेंट पाहायला मिळाली. चेंडूवर यावेळेस मात्र निश्चितच क्षेत्ररक्षक पोहोचला होता, परंतु आपण बघितला भरधाव वेगाने येऊन झेल पकडणं तितकं सोपं नसतं. कुणाल पेनकरचं कौतुक आम्ही करू, कारण यापूर्वी पकडलेला झेल आमच्या डोळ्यामध्ये भरलाय आणि निश्चितच हा झेल सुद्धा चांगला होता. प्रयत्न केले, आपण बघू शकाल. एवढी बाउंड्री लाईन क्लिअर करणं, एवढं डिस्टन्स क्लिअर करणं हे सोपं नसतं. त्यासाठी खरा खेळाडू खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस करत असतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस केलेला खेळाडू आणि त्यानंतर मैदानावर उतरल्या खेळाडू खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डान्सिंग ऑन दी ट्रॅक, फायदा जास्त मिळणार नाही. तत्पूर्वी डीपमध्ये पुन्हा एकदा तोच खेळाडू. असं कुणाल, प्रत्येक क्षणाला कुणाल येतोय धावून. रमेश होती 11 आणि ओबी प्रतिष्ठान या 2 संघाच्या दरम्यानची ही लढत आहे. दुपारचं सत्र आहे मित्रांनो. तमाम क्रीडा रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करेल आणि मनपूर्वक आभार व्यक्त करेल. यावेळेस उशिराने खेळण्याचा प्रयत्न, यापूर्वीचा झेल आपण बघितला शॉर्ट फाईनला आणि आता मात्र फर्स्ट स्लिपच्या जागेवर जबरदस्त एफर्ट. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न, ट्राय ट्राय बट डोंट क्राय. आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना मिळालेलं हे यश आहे. एक चांगला झेल, 1 मोर विकेट डाऊन आणि या झेलसाठी क्षेत्ररक्षकाला 500 रुपयाचं पारितोषिक येतोय आदरणीय सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब यांच्याकडनं.
या ठिकाणी कंप्लीट होईल. मी तर म्हणेन चुकी होणं ही प्रकृती आहे, चूक मान्य करणं ही संस्कृती आहे, पण तीच चूक सुधारणं ही मात्र प्रगती आहे. नक्की चुकी झाली टँगोच्या मतीनं, कारण पहिल्या चेंडूवर टँगो बाद झाला आणि त्यानंतर उर्वरित सगळे खेळाडू बाद होत गेले आणि मी तर म्हणेन कोलॅप्स होताना पाहायला मिळतोय. संघ तब्बल फक्त 51 धावांची गरज असताना मॅच अशा पद्धतीने पाहायला मिळेल की येणारी शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. 13.33च्या पुढे जायचं आहे प्रत्येक षटकामध्ये विचार केला तर, आणि आत्ता मात्र संघर्ष वाढला आहे. म्हणून की काय, तुम्ही कोणतीही गोष्ट जर करत असाल तर ती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागतो. आणि जेव्हा सत्यात तुम्ही उतरवाल तेव्हा आम्ही म्हणू सत्यमेव जयते. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅट आणि पॅडच्या मधोमध चेंडू, तत्पूर्वी एक धाव. बदलापूर प्रीमियर लीग म्हणजे आमचं स्वप्न. बदलापूर प्रीमियर लीग म्हणजे खऱ्या अर्थानं उभ्या महाराष्ट्रामध्ये असं काही सुगंध आहे की तो आमच्या नाकापर्यंत आला नव्हता, आणि त्यातील एक सुगंधच कस्तुरी म्हणजेच बदलापूर प्रीमियर लीग. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक, यावेळेस सुटतोय झेल. प्रयत्न होता झेल पकडण्याचा, परंतु या प्रयत्नातून मार्ग सापडला नाही, झेल सुटला गेला. रन्स मिळतील केवळ एक, सिंगल डबलनी काही होणार नाही. मी तर म्हणेन प्रत्येक षटकामध्ये जास्तीत जास्त 2 मोठे स्ट्रोक लागणं या क्षणापासून ओवी प्रतिष्ठानला अनिवार्य असतील, तेव्हा मात्र ही मॅच कुठेतरी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. अन्यथा 51 धाबा मी तर म्हणेन 500 पेक्षा मोठ्या वाटू लागले की काय, ही चिन्ह या ठिकाणी मॅचमध्ये पाहायला मिळतात. परंतु ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत तेवढ्या ताकदीने घेतली जाईल. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू उडवलाय ऑफच्या दिशेला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तत्पूर्वी 2 धावा खेळपट्टीवर धावून पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे, धावांसाठी याचना केली जाते. बूंद बूंदचे समंदर, परंतु मी तर म्हणे अजून नदी तयार झाली नाही तर समुंदर कसा बनेल. सातत्याने तुम्हाला समर्पितता या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, कारण ज्या वेळा तुम्ही एखाद्या गोष्टीची सातत्याने तपश्चर्या करता तेव्हा तुम्हाला साधनेतून एक ईश्वर प्राप्त होत असतो. ती गोष्ट या क्षणाला ओवी प्रतिष्ठानला करायची आहे. आपण बघाल पुन्हा एकदा संधी होती, ज्या वेळा फुलटॉस बॉल फेकले जातात त्या फुलटॉस बॉलला पेस अधिक पाहायला मिळतोय. म्हणून की काय, परफेक्ट मिडल करून सुद्धा चेंडू मैदानाच्या बाहेर जात नाही, डाऊन द ग्राउंड खेळला जातोय. ओवी प्रतिष्ठान थोडीशी बॅकफुटवर ढकलली जाते. मी तर म्हणेन एक चांगला खेळाडू, जबाबदारीचा खेळाडू पहिल्याच षटकामध्ये बाद केल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ बघू शकाल, रमेश 11 संघाची कॉन्फिडन्स लेवल इतकी काय उंचावली की पुन्हा एकदा या मॅचमध्ये ओवी प्रतिष्ठानला कोणत्या प्रकारचं डोकं वर काढू देत नाहीयेत. हो 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 हो, 3 चेंडू आपण बघितले, 3ही चेंडू फुलटॉस होते. मी तर म्हणेन कलात्मकता जर फलंदाजाने दाखवली असती ना तर याच कलात्मक रीतीने तुम्हाला धावफलक सजवता आलं असतं. कारण चेंडू ऑफच्या दिशेला फुलटॉस आहे, त्याला तुम्ही ऑन साईडला खेळाल तर तुम्हाला धावा येणार नाहीयेत. आणि ही सगळी क्षमता आमच्या टँगोकडे आहे, परंतु टँगो बाद झालाय. क्रिकेट असा खेळ आहे की एकदा बाद झाला तर पुन्हा संधी नाही. कबड्डीचं तसं नसतं. तो खेळ वेगळा आहे, हा खेळ वेगळा आहे. हो हो हो, ओव्हरपिच बॉल होता, बॅटचा फ्लो जबरदस्त, परंतु कनेक्शन नाही आहे. चेंडू आणि बॅट काही इंचाचा फरक पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू डॉट बॉल. 3 षटकं येतील संपुष्टात आणि 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर ओवी प्रतिष्ठान संघाची धावसंख्या ती धावफलकावर फक्त 17 धावा. आणि या क्षणापासून प्रतिस्पर्धी संघ आपण बघू शकाल रमेश 11 आणि रमेश 11 संघाचा कुणाल. यापूर्वीच्या मॅचमध्ये आपण जर बघितलं 2 षटक हाताळले होते आणि त्या 2 षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा या मॅचमध्ये कुणाल पेनकर आला, 2 षटकं हाताळली. पहिलं षटक 6 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 6 धावा. एकंदरीत या पूर्ण मॅचमध्ये सुद्धा, या स्पेलमध्ये सुद्धा कुणाल पेनकरच्या गोलंदाजीमध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी. एक एक खेळाडू आहेत ना मॅडी सर की ते स्वतःला एवढं काही इम्प्रूव्ह करतात की ते आपल्याला इम्प्रेस करत असतात. आणि निश्चितच मगाशी सांगितलं की तुम्हाला कर्म करायचे आहेत, देव तुम्हाला देईल, त्याला द्यावंच लागेल. कारण कर्मश्रेष्ठ आहेत आणि कर्तव्याने घडतो माणूस. हीच कर्तव्य ज्या वेळा सिंधुताई सकपालांनी केली, म्हणून की काय एवढी जगप्रसिद्ध झाली. हीच कर्तव्य डॉक्टर प्रकाश आमटेंनी केली, म्हणून की काय 7 समुद्रापलीकडे ते नाव पोचलं गेलं. हेच कर्तव्य वयाच्या 16 वर्ष न झेपणारी तलवार हातात घेऊन उर्वरित सगळ्याचे सगळं आयुष्य हिंदवी स्वराज्यासाठी जगावं मरावं हा देखणा स्वप्ना रैरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली. कर्तव्याने माणूस घडतो आणि 6 जून 1674ला खऱ्या अर्थाने इतिहास घडला गेला. शेवटचे येणारे 12 चेंडू, विजयासाठी 34 धावांची आवश्यकता.
गोलंदाज गीतेश ठाकरे. हाफ ट्रॅकर बॉल त्यावेळेस आपण बघू शकाल लॉफ्टेड ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षकाला जजमेंट मात्र घेता आली नाही. जजमेंट चुकली, चेंडू निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. पुन्हा एकदा एक चौकार. कारण क्षितिज जिथं आहेत असं वाटतं की आबाळ टेकलंय, परंतु टेकलेलं नाही आहे. क्रिकेटमध्ये असं काही घडत आहे की मोठे बंधू गोलंदाजी करतायत आणि प्रतिस्पर्धी संघामध्ये टँगो बॅटिंग करत होते. 2 सख्खे बंधू, एक मोठे बंधू एका संघामध्ये आणि दुसरे भाऊ मात्र दुसऱ्या संघामध्ये. याला म्हणतात लीग. कारण पहिल्यांदा आपण बघितलं एक गाव एक संघाची संकल्पना, आणि या लीगचं जर विश्लेषण तुम्ही हरेश पंड्याच्या वाणीतून कधी ऐकलं असेल तर त्याला ते सलाड म्हणतात, सलाड. कारण काकडी एकटी खायला वेगळी वाटते, त्याच्यामध्ये गाजर आणि थोडंसं जर मीठ मिश्र केलं, त्यानंतर पुन्हा एकदा जर दही टाकलं तर ते खूप गोड वाटतं. त्या पद्धतीने अनेक गावातली अनेक खेळाडू तयार करायचे आणि एका संघामध्ये खेळण्यासाठी तयार करायची ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची, अभिप्रियतेची स्पर्धा बदलापूर प्रीमियर लीग. आज मात्र ही स्पर्धा आमच्या खांद्यावर आहे आणि हीच काशीची कावड रामेश्वरपर्यंत पोहोचवायची असा हट्ट तमाम बदलापूरकरांच्या या बदलापूर प्रीमियर लीगच्या आयोजकांनी घेतला आहे. ही कावड खांद्यावर ठेवलेली आहे, ती खाली ठेवणार नाही. ही पालखी आम्ही शेवटपर्यंत गडावर पोहोचवणार, हा मानस घेतला आहे सर्व बदलापूरकरांनी. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळतोय, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणत्याही प्रकारची तुम्हाला रन्स घेण्याची संधी नाही आहे. ॲट दिस मोमेंट सामना तर कठीण झाला आहे ओबी प्रतिष्ठान संघासाठी, कारण येणारे चेंडू असतील 8 आणि पुन्हा एकदा आम्हाला माहिती मिळेल की विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 28 धावा. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मी तर म्हणेन थोडासा यॉर्कर बॉल पाहायला मिळाला आणि या प्रश्नाचं उत्तर नाही. शेवटचे येणारे 7 चेंडू विजयासाठी 27 धावांची गरज. एक छोटी चुकी तुमच्या खऱ्या अर्थानं सामन्याला कोलॅप्स करू शकते, म्हणून की काय शर्टचं पहिलं बटन नीट लागणं गरजेचं असेल, तेव्हा तुम्ही चांगला शर्ट अंगामध्ये परिधान कराल. टँगो बाद झाला, उर्वरित सगळी बटणं तुटत गेली आणि यावेळेस मात्र सगळा सदरा फाटलेला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. ओवी प्रतिष्ठान षटक येईल संपुष्टात आणि धावा आहेत त्या धावपलक्यावर आत्तापर्यंत 27. शेवटचे येणारे 6 चेंडू पुन्हा एकदा आम्हाला माहिती मिळेल, तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. ओवी प्रतिष्ठान संघाला 6 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. संघर्ष खूप मोठा आहे, परंतु मित्रांनो कुछ किए बिना जे कार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, चैन की नींद मत लो तुम, संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना जे कार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. हीच समुद्रातील नौका किनाऱ्यावर आणण्यासाठी कोणता नाविक जागा होईल हे बघायचं आहे. कारण यस 6 चेंडू आणि विजयासाठी ओवी प्रतिष्ठान संघाला अजूनही माफी असावी 23 धावांची गरज असेल, कारण धावा त्या धावपालकावर आतापर्यंत यस धावसंख्या ती 28 धावा आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 23 धावा. फलंदाजी करतोय फलंदाज या सैफ फलंदाजी करतोय आणि सोबतीला फलंदाज तुम्ही बघू शकाल मयूर, जो सलामीला आलाय. मयूर तामाने आतापर्यंत मी तर म्हणेन 11 चेंडू खेळलाय आणि 11 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी करतोय. मी तर म्हणेन मयूरने ही मॅच 2020 सारखी खेळायला हवी होती, परंतु थोडंसं टेस्ट मॅच सारखी पाहायला मिळते. तब्बल 5 चेंडू डॉट बॉल आणि याचं कारण मी सातत्याने म्हणेन की टँगो बाद झाला. मित्रांनो एक एक खेळाडू गुड फिनिशर असतो. आम्ही महेंद्र सिंग धोनीला ज्या ज्या वेळा बघायचो ना त्या त्या वेळा 6 चेंडूमध्ये 26 धावा असताना सुद्धा दी सिग्नेचर शॉट ऑफ महेंद्र सिंग धोनी हेलिकॉप्टर जे उडायचे ना तेव्हा आम्हाला बघण्यासाठी चष्मे लावायला लागायचे. आणि टँगो बाद झाला म्हणून की काय आम्ही चष्मा उतरवला. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. कोण आहे सैफ आहे ऑन स्ट्राईक, आपण बघू शकाल. हा चेंडू वाईट बॉल. अजूनही सामना संपला नाही. शेवटचे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना? व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? हू विल विन दिस मॅच? सगळी प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरं
ही 5 मिनिटे सांगून जातील. येणारे काही चेंडू, येणारे काही मुवमेंट सांगून जातील. हो विल दिस मॅच. यावेळी शॉट ऑफ गुड लेंथ, मिडल करू शकला नाही. स्टिकरच्या वरती चेंडू लागलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक एक सुरेख झेल पकडला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. आणि आत्ता मात्र विजयी आशा पूर्णपणे मावळतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळत आहेत. 7 पॉईंट बघतोय आम्ही या मॅचचा. डीजे शिलेदारांनी घाबरायचं नसतं, हे मात्र या मॅचमध्ये ओवी प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाही. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये ओवी प्रतिष्ठान संघाला. प्रत्येक चेंडू खूप महत्त्वाचा. या क्षणापासून ओवी प्रतिष्ठान संघाला जर मॅच जिंकायची असेल तर या मैदानामध्ये चेंडू ठेवायचे नाही आहे. त्या प्रत्येक चेंडूला मैदानाच्या बाहेरची दिशा दाखवायची आहे. आणि ते चेंडू सुद्धा जमिनी लगत नाही. मी तर म्हणेन मैदानाच्या बाहेर हवेमध्ये तुम्हाला स्विंग करून पाठवायचे आहेत. यावेळेस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज स्ट्रायकिंगवर पोहोचला. येस, इट इज वाईड बॉल. एक धाव सुद्धा मिळेल आणि एक विकेट सुद्धा मिळेल. एक तेरी तो एक हमारी. 4 दिवस सुनेचे, 4 दिवस सासूचे. फलंदाजी करणाऱ्या संघाला एक धाव आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक विकेट. मुवमेंट क्रुशल आहे. आपण बघू शकाल धावा आहेत त्या धावफलकावर 30 धावा आणि विजयासाठी अजूनही शेवटचे 5 चेंडू आणि अजूनही 21 धावांची गरज. 5 चेंडू 21 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ नरेंद्र गोलंदाजी करतोय. यस, कविदास गोलंदाजी करतोय, माफी असावी. यावेळेस थोड्या अक्रॉस झालाय. आपण बघू शकाल ऑन साईडला नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक धावत धावत आलाय, चेंडूपर्यंत पोहोचलाय. चेंडू गॅदर केला. मी तर म्हणेन गॅदर करावा लागला नाही, हातापर्यंत पोहोचला. या ठिकाणी थर्ड अंपायरकडे डिसिजन दिलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम नक्कीच थर्ड अंपायर आपण चेक करायचं आहे की फलंदाज बाद आहे की सुरक्षित आहे. आपण बघू शकाल क्रुशल मुवमेंट आहे. पण अंपायर आणि थर्ड अंपायर सुद्धा सांगत असताना फलंदाज बाद. पहिली धाव क्विक ॲक्शनने घेतली गेली, परंतु दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात फलंदाज झालाय बाद. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या ती धावफलकावर 31 धावा आणि विजयासाठी अजूनही येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. यस, 4 चेंडू आणि 20 धावा. मी तर म्हणेन आत्ता मात्र नुसता विचार करून जमणार नाही, तर तुमच्या प्रात्यक्षिकरणाला महत्त्व द्यावं लागेल. क्रियेविना वाचाळता व्यर्थ. हे मैदान असं आहे की मैदानाच्या बाहेर बोलून जमणार नाही, तर खेळपट्टीवर जाऊन पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आठवून ही मॅच सजवावी लागेल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय. विजयासाठी 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना? प्रयत्न तर प्रयत्न करावे लागतील. कोणत्याही क्षणाला तुम्ही ज्या ठिकाणी उभा आहात त्या ठिकाणावरून स्वतःला सांगा, आव्हानं येऊ द्या किती, त्या प्रत्येक आव्हानांना आम्ही निधड्या छातीनं सामोरं जाऊ. शेवटचे 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल ओवी प्रतिष्ठान संघाला. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू पुन्हा एकदा बॅटला स्पर्श करून निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. आत्ता मात्र या मॅचमध्ये कोणत्याही प्रकारचा मार्ग सापडत नाही ओवी प्रतिष्ठान संघाला. चेंडू शिल्लक असतील फक्त आणि फक्त 3 आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. चेंडू मैदानाच्या बाहेर सहजगत्या जरी मारला तरी तुम्हाला मॅक्सिमम धावा 6 मिळतील आणि 6 गुणिले 3 जर केल्या तर 18 होतील. परंतु मॅक्सिमम धावा मिळून 18 तर 20 धावा कशा बनवायच्या? म्हणून की काय मित्रांनो, वेळ निघून गेली की उर्वरित राहतो फक्त पश्चाताप. योग्य वेळेला योग्य गोष्ट घडणं क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून की काय, विजेते काही वेगळं करत नाही, जे करतात ते सगळं योग्य टायमिंगला करतात आणि वेळेला महत्त्व आहे. म्हणून की काय, ज्यांनी ज्यांनी वेळ साधली ती माणसं यशाच्या खुर्चीवर विराज म्हणून आपला रथ कुरुक्षेत्रावर नेऊन
आजही सांगत आहेस यस वी आर सक्सेस. आम्ही यशस्वी का झालो तर आम्ही झोपून राहिलो नाही. आम्ही पहाटेच्या क्षणाला उठलो, अरुणोदयाच्या काळाला सातत्याने कडक मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फलित आम्ही आज आनंदाने चाखत आहोत. म्हणून की काय, लवकर झोपा आणि लवकर उठा, तुम्हाला धनसंपदा मिळेल. त्यासाठी तुमच्या टेम्परामेंटला आणि टायमिंगला महत्त्व द्या. हा सामना त्या पद्धतीने होता. विजयासाठी फक्त 51 धावांची गरज असताना वेळ निघून गेली. टँगोला लवकर बाद केलं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कलात्मकता पाहायला मिळते. यावेळेस ऑफ ब्रेक बॉल, फलंदाजाला वाटलं होतं हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय, आतमध्ये येताना दिसला, टर्न झाला, हवा कमी आहे, स्विंग होणार नाही, स्पिन मात्र नक्की होईल. कारण पहिल्या चेंडूपासून या 120-25 ग्रॅम टेनिस बॉलचा कापूस निघून गेला आहे. गोलंदाजाला हा चेंडू रिलीज करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाही आहेत. म्हणून की काय, हा चेंडू टर्न होतोय. खोलवट टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळाला. सामना गमावला ओवी प्रतिष्ठान संघाने, परंतु विजयाचं अंतर आहे ना ते कमी करण्यासाठी ही मॅच खेळावी लागेल. टँगोच्या मनामध्ये थोडीशी निराशा असेल, का नसावी, कारण अपयशाची चिंता माणसाला असते, परंतु ती चिंता नसावी, स्थितप्रज्ञ राहावं. याचं कारण आहे आज हारलो म्हणून सगळी मैदानं काही थांबली नाही आहे. ही स्पर्धा गेली म्हणून अनेक स्पर्धा काही नाही आहेत. ही स्पर्धा वेगळी आहे, अनेक प्रकारच्या संधी येतील. हरलास जरी आज तू, हा तुझा अंत नाही. येईल उद्याचा दिवस, सामर्थ्य नाशवंत नाही. विजय झाला संघ अर्थातच रमेश 11, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक ओवी प्रतिष्ठान. परंतु डगबगू नका, खचू नका, संधी येईल परत तुम्हाला आणि तुम्ही घाबरू नका. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. थोडंसं एकतर्फी आणि थोडीशी मध्यम मॅच पाहायला मिळाली. गुड परफॉर्मन्स बाय रमेश 11. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 50 धावा आणि 51 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते ओवी प्रतिष्ठान संघासमोर आणि त्या 51 धावा करण्यासाठी खूप मोठ्या अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. ज्या पद्धतीने टायटॅनिक जहाज निघालं त्याला वाटलं होतं आम्ही नौका पार करू आणि पुन्हा एकदा त्या समुद्रामध्ये ज्या पद्धतीने दगडाला लागावी आणि टायटॅनिक कोसळून जावा, त्या पद्धतीने ओवी प्रतिष्ठान संघ टायटॅनिक जहाजप्रमाणे पाण्यामध्ये कोसळला आणि बघता बघता 51 धावा 510 सारख्या वाटू लागल्या. अर्थातच सामना गमावला. हार्ड लक. यस, झालेल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मी तर सांगेन, प्रेक्षक सुद्धा म्हणत असतील की ज्या गोलंदाजाने 2 षटकं हाताळली, फर्स्ट फेलमध्ये 6 धावा आणि थर्ड फेलमध्ये सेकंड फेलमध्ये तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा, एकंदरीत 12 चेंडूमध्ये 12 धावा खर्च करणारा गोलंदाज कुणाल पेनकर होतो या मॅचचा सामनावीर. आपण व्यासपीठावर जायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण स्वीकारायची आहे. निश्चितच काय झेल पकडला मंगेशने या मॅच मध्ये, हा झेल पुन्हा एकदा प्रसिद्ध होईल यात शंका नाही. सर पण मॅन ऑफ द मॅच कुणाल पेनकर यायचा. मी विनंती करेन राजू सोळशे ना आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचं. कुणाल पेनकर एक ट्रॉफी, मनगटी घड्याळ, एक वॉच, त्यानंतर हेडफोन, कलिंगड, कोल्ड्रिंक्स, मिठाई हे सर्व पारितोषिक देऊन कुणालला सन्मानित केला जाईल. तर नाणेफेकीसाठी आमंत्रित करेन नेक्स्ट मॅच